नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत एका साने गुरुजींच्या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, प्रेमाला आता बाळ झालं होतं. तिचं नाव ठेवलं होतं बेबी सरोज. पण आता तिच्या वडिलांनी तिला पुन्हा माहेरी न येण्यासाठी बजावलं होतं. आता पाहूयात पुढे. ना सासर ना माहेर. प्रेमा सासरी गेली. इकडे सगुणाबाई आजारी पडल्या. रामराव शुश्रूषा करीत होते. अद्याप बहिष्कार होताच. महार वस्तीतील मंडळी चौकशीला येत. तू यात्रेला जाऊ म्हणत होतीस, परंतु आता देवाच्या महायात्रेत जाणार. माझ्या आधी तू जाणार, खरे ना? रामराव म्हणाले. यात्रेला जायला पैसे हवेत. आता मरणाची यात्रा करू दे. पुरे झाले या जगातील सोहळे. प्रेमाला जपा. तिच्या नशिबी काय आहे देवाला ठाऊक. सगुणाबाई मरण पावल्या. त्या सुवासिनी होत्या. त्यांना आता लुगडे कोण नेसवणार, बांगड्या कोण भरणार आणि कुंकू कोण लावणार. गावचा बहिष्कार होता. सगुणाबाईंना न्यायला कोण येणार. रामराव महारवाड्यात गेले. त्यांनी सर्व वार्ता सांगितली. विटनाकांची बायको भागी आली. इतर महार मंडळी आली. भागीने सगुणाबाईंच्या कपाळी कुंकू लावले. महार बंधूंनी तिरडी उचलली. रामराव मडके धरून जात होते. कोणी भटजी नाही, कोणी नाही. नदीकाठी एका दूरच्या बाजूस सरण रचण्यात आले. रामरावांनी अग्नी दिला. चिता जळत होती. रामराव गीत म्हणत होते. तेथून महारवाड्यात गेले. तेच त्यांचे आप्तेष्ट झाले. तेच खरे भाऊ झाले. रामरावांचा वाडा जप्त झाला. त्यांच्यावर फिर्यादी झाल्या. होते नव्हते त्याचा लिलाव झाला. रामराव भिकारी झाले. ते आता शिवतर सोडून जाण्याचा विचार करू लागले. एके दिवशी ते अकस्मात नाहीसे झाले. कोठे गेले? प्रेमा सासरी गेली, परंतु तिची कष्टदशा संपली नव्हती. सरोजा खेळकर मुलगी होती, परंतु सासू त्या लहान लेकराचाही छळ करी. श्रीधरने प्रेमाचे पुन्हा सारे लुबाडले. सरोजाचे बाळलेनेही मडमेच्या मजेसाठी गेले. नाही नाही म्हणतो, परंतु बाप दरवेळेस काहीतरी करून देतोच. खूप डबोले असले पाहिजे. दत्तक वगैरे घेणार आहे की काय? काय गं, काय बोलतात तुझे बाबा? सासूने विचारले. बाबा काही बोलत नाहीत. किती आहे घरी संपत्ती? आता घरी काहीच नाही. खोटं सांगतेस. माहेरी पाठवली म्हणजे पुन्हा घेऊन येशील. श्रीधरने सांगितले म्हणजे झक्कत जाशील. आता नका कुठे पाठवू. येथेच ठार मारा. ठार मारून कसे चालेल? तू आमचे कोळ्याचे जाळे आहेस. कोळी जाळे टाकतो व मासा पकडतो, त्याप्रमाणे तुला टाकायचे व दागिना पकडायचा. असे म्हणून सासू उठून गेली. थंडीचे दिवस आले होते. सरोजाला काहीतरी गरम करावे असे प्रेमाला वाटत होते. एके दिवशी श्रीधर घरी आला होता. आपल्या सरोजाला गरम कपडा आणा ना, मी शिवीन पेटी. भारी थंडी पडते, आणाल का? तिने विचारले. मरो तुझी सरोजा, आधी पैसे दे मला. आहेत की नाहीत तुझ्याजवळ? बापाने दिलेले लपवून ठेवले असशील. नाहीतर माहेरी जा आणि घेऊन ये. सरोजाला पण कपडे घेऊन ये. जा उद्या माहेरी, समजलीस? नेहमी नेहमी माहेरी कशी जाऊ? बाबांनी सांगितले की आता पुन्हा येऊ नकोस. घरात आता काही नाही. बाबा वैतागून कोठे गेले असतील. सावकारांनी सारे घेतले असेल. गावकऱ्यांनी छळलं असेल. सनातनी मंडळींचा आमच्यावर बहिष्कार होता. बहिष्कार का? आम्ही महारांना जागा दिली म्हणून. तुम्ही का महारवांगांना घरात घेता? म्हणून तुझ्या बापाने इतक्या लांब आणून तुझे लग्न केले वाटते. धर्मभ्रष्टाची तू मुलगी. आमचंही घर बाटवलेस. तू चालती हो. माहेरी जाऊन काही घेऊन आली तर तुला घरात घेईन. नाहीतर बाबांना व आईला आता सांगतो की ही सब गोलंकार करणाऱ्यांची मुलगी आहे म्हणून. महारांना जवळ घेणे का पाप?
आणि मडबांना मिठ्या मारणे म्हणजे वाटते पुण्य. तोंड सांभाळून बोल, थोबाड फोडीन. मडबांना मिठ्या मारीन आणि तुला लाथा मारीन. तू कोण बोलणार? पुन्हा ब्र तर काढ. आज चालती हो माहेरी, पैसे घेऊन ये. जावयाला दान दिले म्हणजे सर्व पाप जाते. बापाला सांग की जावयाला 10,000 रुपये देऊन प्रायश्चित्त द्या. समजलीस? आज जा, तुझी सरोजा घेऊन जा. रिकाम्या हाताने येऊ नकोस. प्रेमा व सरोजा यांना हाकलून देण्यात आले. आगगाडीत मायलेकरे बसली होती, जवळनं अंथरूण पांघरून. आपला पदर सरोजावर तिने घातला होता. मांडीवर सरोजा होती. तिला थंडी लागू नये म्हणून माता जपत होती. त्या बायकांच्या डब्यात एक मुसलमान बाई होती. तिने सरोजाच्या अंगावर घालायला चादर दिली. प्रेमाने कृतज्ञता प्रकट केली. तिला अत्यंत वाईट वाटत होते. बाबांकडून हजारो रुपये सासरी आणले तरी शेवटी अशी स्थिती यावी का? प्रेमा सरोजाला पोटाशी धरून शिवतर गावी आली. तो वाड्यात कुलूप. बाबा कुठे आहेत? तिने एकाला विचारले. महारवाड्यात विचार, येथे ब्राह्मण राहतात. धर्मभ्रष्टांची वार्ता आम्हाला विचारू नको. प्रेमा रडत रडत महारवाड्यात आली. विठा नाकाकडे आली. त्याने अंगणात बसायला घोंगडी घातली. कोठे आहे आई? कोठे गेले बाबा? तिने विचारले. आई वारल्या आणि रामराव अकस्मात कोठे नाहीसे झाले. तुमची आई गेल्यापासून ते महारवाड्यात राहत होते. आमच्या आईनेच तुमच्या आईला कुंकू लावले. सनातनी कोणी आले नाहीत आणि पुढे घरदार सारे लिलावात गेले. दुःखाने कुठेतरी रामराव गेले असावेत. प्रेमाताई, तुम्ही सत्यनारायणाला जागा दिली नसतीत तर असे हे झाले नसते. तुम्ही अधर्म केलात म्हणून हे वाईट दिवस आले. विठू, पांडवांना वनवास भोगावा लागला. त्यांनी का पाप केले होते? सुख येवो वा दुःख येवो, जे आपल्याला सत्य वाटते, न्याय्य वाटते ते करीत राहावे. शेवटी मनाचे समाधान हेच खरे फळ. सरोजाला थोडी दूध पाजा, मी देतो आणून. विठूने कोठून तरी दूध आणले. प्रेमाने ते मुलीला दिले. सरोजा तेथे झोपली. प्रेमा नदीवर स्नान करायला गेली. तिला राहून राहून आईची आठवण येत राही. बाबांची येत होती. तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या. माझ्यामुळे बाबांना वनवास, देऊ का मी जीव? तिकडे सोंडोह आहे, घेऊ का त्यात उडी? परंतु माझी सरोजा आहे, तिला कोण? प्रेमा पाण्यातून बाहेर आली. पुन्हा विठूकडे आली. ती आज विठूकडेच जेवली. भागीने भात भाजी केली होती. विठू, मला 10 रुपये गोळा करून द्या. मी कुठेतरी मुंबई मद्रासकडे जाते. मी शिकेन, मुलीला वाढवीन. पुढे तुझे रुपये परत करीन. तुझ्याजवळ मागायला संकोच वाटतो. तुम्ही गरीब, परंतु तुम्हीच आता मला आधार. यशाची कालच पलटणीतून मनी ऑर्डर आली आहे. पैसे तसेच आहेत, ते घ्या तुम्ही. आमचे होईल कसे तरी. तुम्ही शिका, सुखी व्हा. प्रेमा 10 रुपये घेऊन निघाली. बरोबर सरोजा होती. कोठे जाणार आता ती? सारे शून्य होते. कुठे शहरात ओळख न देत. तिची एक आत्या आफ्रिकेत होती, परंतु कितीतरी वर्षात तिचा पत्ता नव्हता. कोठे जाणार? ती दमली. वाटेत एका झाडाखाली बसली. मांडीवर सरोजा होती. सरोजा एकदम रडू लागली. ती तिला उगी करीत होती, परंतु सरोजाचे रडे थांबेच ना. एक वाटसरू खोकत खोकत जात होता. त्याने खिशातून खडीसाखरेचा एक खडा काढून दिला. सरोजा उगी राहिली. वाटसरू निघून गेला. तो का देव होता? प्रेमा आशेने उठली. आता तिला माहेर नव्हते, सासर नव्हते. सासरी जाण्याची सोय नव्हती. ती तशी रिकाम्या हाताने गेली असती तर श्रीधरने मारहाण करून पुन्हा हाकलले असते. नको आता सासर, नको नरक यातना, भोगला तेवढ्या पुरे आता, असाच विचार करत ती जात होती. प्रेमा मुंबई शहरात आली. परंतु ती कोठे जाणार, कोणाकडे राहणार? ती एकटी असती तर प्रश्न निराळा होता. परंतु सरोजा होती, सुंदर गोड मुलगी. कोणाजवळ ती द्यावी? कोण वाढवील, पाळील, पोशील तिला? तिला काहीच समजेना.
रस्त्याने ती जात होती. तिने उसाच्या गंडेऱ्या वाटेत घेतल्या. सरोजाला चोखायला दिल्या. तिने एक करवा दिला. सरोजा आनंदी. ती करवा चुकू लागली. हिंडत हिंडत प्रेमा राणीच्या बागेजवळ आली. ती आत शिरली. कितीतरी लोक तिथे हिरवळीवर बसले होते. कोणी झोपले होते. प्रेमाही सरोजाला जवळ घेऊन झोपली. बऱ्याच वेळाने ती जागी झाली. तो सरोजा कोठे होती? प्रेमा घाबरली. ती इकडे तिकडे पाहू लागली. सरोजा सरोजा अशा हाका मारू लागली. पण सरोजा काही दिसेना. तो तिकडे दूर सरोजा दिसली. रांगत रांगत ती दूर गेली होती. आता ती एकदम धावली. तिने मुलीला उचलून घेतले. कुठे चालली होतीस बेबी? आईजवळ राहायचे नाही वाटते. गरीबाई नकोशी झाली. कुठे ग जात होतीस? आजोबांना शोधायला की आजीला शोधायला? आजी कसे म्हणे? कशी हाक मारी? बेबी सरोजा खरे ना? हसली रे हसली. आजीची हाक आवडते वाटते लबाड. असे ती बोलतच होती. तिने काहीतरी खायला घेतले. सायंकाळ आता होत आली होती. रात्र कुठे जायचे? ती हिंडत हिंडत पुन्हा स्टेशनवर आली. रात्रभर तिथेच बाकड्यावर बसली. आता पहाट झाली होती. बेबीला घेऊन ती निघाली. हिंडत हिंडत समुद्राकाठी आली. थंडी होती. अद्याप झुंजूमुंजू होते. तो तिथे वाळवंटात तिला कोण दिसले. कोणीतरी तेथे बसले होते. समोर समुद्र उसंबळत होता. तो मनुष्य ध्यानस्थ होता. तो का अनंताची उपासना करीत होता? कोण होता तो मनुष्य? ते रामराव होते. प्रेमाचे वडील होते. सरोजा खांद्याशी झोपलेली होती. तिने सरोजाला अलगद त्या ध्यानस्थ पित्याजवळ ठेवून दिले. बेबी झोपलेली होती. प्रेमा दूर जाऊन उभी राहिली. काय होते ते पाहत होती. ध्यानस्थ माणसाने डोळे उघडले. तो समोर ती सुंदर मूर्ती. समुद्राने का ते रत्न आणून दिले? ते मोती आणून दिले? ती बाललक्ष्मी का समुद्रातून बाहेर आली होती? परंतु रामरावांनी ओळखले. आपल्या प्रेमाची ही मुलगी असे त्यांनी ओळखले. मग प्रेमा कुठे गेली? ती या समुद्रात शिरली की काय? हा विचार मनात येताच रामराव घाबरून उठले. बेबी सरोजाला जवळ घेऊन ते समुद्राकडे पाहत राहिले. पित्याने सरोजाला उचललेले पाहून प्रेमाचा जीव खाली पडला. ती तेथून धडक निघून गेली. कुठे गेली? ती हिंडत हिंडत दादर माटुंगा भागाकडे गेली. तिथे तिने एक अनाथ हिंदू महिलाश्रम पाहिला. ती तिथे गेली. तिची विचारपूस करण्यात आली. तिला तिथे आश्रय मिळाला. मग रामराव कुठे गेले? ते कुठे राहत असत? मुंबईतील अस्पृश्यांची वस्ती ज्या भागात होती त्या भागात ते राहत होते. त्यांच्या गावचे काही महार तेथे होते. त्यांच्या आधाराने ते तेथे आले होते. तेथे त्यांची सेवा आरंभली. ते रात्रीची शाळा चालवीत. प्रौढ अस्पृश्य बंधूंना शिकवीत. त्यांना वाचून दाखवीत. त्या ठिकाणी थोडी पडीक अशी जागा होती. रामरावांनी तेथे फुले लावली. ती पडीक जागा आता सुंदर झाली होती. कामगार तेथे रात्रीच्या वेळी बसत. रामराव तेथील फुले विकीत. 2 दिडक्या मिळवीत. ते तेथे सर्वांना प्रिय झाले. तेथील मंडळी त्यांना रामबुवा असे म्हणत. कधीकधी मंडळी भजन करीत. रामबुवा भजन सांगायचे. मंडळी रंगून जायची. पुढे पुढे तर कामावर जाणारी मंडळी कधीकधी आपली मुलेही रामरावांच्या स्वाधीन करीत. रामराव त्या मुलांनाही सांभाळे. ते पहाटे उठत. समुद्रावर फिरायला जात. फिरून आल्यावर फुलझाडांना पाणी घालीत. मग वर्तमानपत्रे वाचायला वाचनालयात जात. दुपारी जेवत. विश्रांती घेत. तिसऱ्या प्रहरी पुन्हा पाणी वगैरे घालीत. सायंकाळी फिरून येत. रात्री वर्ग घेत. त्यांची एक लहानशी खोली होती. त्या खोलीत प्रेमाचा एक फोटो होता. त्या खोलीत ते बेबी सरोजाला घेऊन आले. आजूबाजूची माणसे चौकशी करू लागली. रामबुवा मूल कुठून आणलेत? समुद्राने दिले. मी समुद्राकाठी बसलो होतो. डोळे मिटून बसलो होतो. डोळे उघडले तो समोर ही मुलगी. गोरीगोमटी गोड मुलगी. देवानेच दिली. मी बागेत फुले फुलवतो
देवाने ही कळी फुलवायला पाठवली. पहा कशी हसते. तिचं नाव मी सरोजा ठेवले आहे. आवडते ना गं तुला हे नाव? ती मुलगी गोड हसली. रामरावांच्या गळ्याला तिने चिमण्या हातांनी मिठी मारली. रामरावांना आता हा मोठा उद्योग झाला. सरोजाचे ते सारे करी. तिच्यासाठी पाणी तापवीत, तिला न्हाऊ घालीत, तिला दूध पाजीत. पुढे तिचे त्यांनी उष्टावण केले. तिला त्यांनी लहानशी गरम बंडी केली. सरोजा आजोबांजवळ वाढू लागली. त्यांच्या कुशीत निजू लागली. बागेतली फुले आणून तिच्या केसात ते गुंफीत. किती सुरेख दिसे मग बेबी सरोजा. प्रेमाला नर्स व्हायचे होते. आपण डॉक्टर व्हावे असं लहानपणी तिला वाटत असे. परंतु डॉक्टर नाही तर निदान नर्स तरी होता आले तर पाहावे असे तिने ठरवले. ती मराठी शाळेत शिकलेली होती. इंग्रजी तिला येत नव्हते. तिने पुष्कळ वाचले होते, परंतु ते सारे मराठीतच. ती हुशार होती, बहुश्रुत होती. लग्नापूर्वी रामरावांना ती वर्तमानपत्रे वाचून दाखवायची. विवेकानंद, रामतीर्थ यांची पुस्तके वाचून दाखवायची. परंतु आता इंग्रजी शिकायला हवे होते. ती तेथे महिलाश्रमात इंग्रजी शिकू लागली. लवकरच पुरेसे इंग्रजी तिचे झाले. तेथील सर्वांच्या संमतीने ती पुण्यास सेवा सदनात नर्सिंगचा कोर्स घ्यायला गेली. तिची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. तेथे ती सर्वांची आवडती झाली. ती सर्वांच्या उपयोगी पडे, सर्वांची कामे करी. सेवा सदन संस्था तिला फार आवडे. लहानपणी आमच्या आयुष्यातील आठवणी हे रमाबाई रानडे यांनी लिहिलेले पुस्तक प्रेमाने वाचले होते. ते तिला फार आवडायचे. सेवा सदन म्हणजे रमाबाईंची संस्था. रमाबाईंच्या तेथील भव्य तैलचित्राला ती वंदन करी. एकदा एका सभेत तिने रमाबाईंच्या चरित्रावर भाषण केले. फार सुरेख बोलली ती. सर्वांनी वाहवा केली. एकदा ती आपल्या काही मैत्रिणींबरोबर फिरायला गेली होती. वाटेत एकाएकी तिला घेरी आली. तिला एका टांग्यात घालून एक मैत्रीण परत आली. प्रेमा सावध झाली, परंतु कसला तरी धक्का तिला एकदम बसला होता. 2 दिवस ती पडून होती. एके दिवशी ती आपल्या खोलीत रडत होती. तिच्या मैत्रिणी आल्या, पण प्रेमाच्या डोळ्यात आपले पाणी. प्रेमा, काय झाले? तुला जुन्या आठवणी येतात का? चल, व्याख्यानाला येतेस का? आरोग्यशास्त्रावर व्याख्यान आहे, चल. तुम्ही जा, आज मी नाही येत. अशी एकटी नको रडत बसू. उठ. मैत्रिणींनी तिला बळेच नेले. प्रेमाला सरोजाची आठवण येई. ते तिचे दुःख होते. कोठेही लहान मूल पाहिले म्हणजे तिला सरोजा आठवे. आता सरोजा मोठी झाली असेल, बोलू लागली असेल असे तिच्या मनात येई. आई म्हणून ती कोणाला हाक मारेल. बाबा म्हणून ती कोणाला हाक मारेल. आईबाप हयात असून प्रेमाची मुलगी पोरकी झाली होती, परंतु आजोबा तिला वाढवीत असतील. आईबापांपेक्षाही आजी आजोबांचे प्रेम अधिक नातवंडावर असते असा विचार मनात येऊन ती समाधान माने. तिचा कोर्स संपला. ती पहिली आली परीक्षेत. मुंबईच्या एका प्रख्यात दवाखान्यात तिला नोकरी मिळाली. ती मुंबईस राहू लागली. सरोजा कोठे आढळेल का म्हणून तिचे डोळे तहानलेले असत, परंतु तिला वेळ नसे. दवाखान्यात भरपूर काम असे, परंतु रामराव कधी आढळले नाहीत. आता कसे रामराव येणार? बेबी त्यांच्याजवळ असेल. पहाटे तिला कुशीत घेऊन अंथरुणात पडलेली असतील. मी वेडीच आहे. पहाटे कसे येणार आता बाबा फिरायला? परंतु कुठे भेटतील बाबा? कुठे दिसतील? प्रेमा दवाखान्यात मनापासून काम करी. सारे रोगी तिची वाट पाहात. ती गोड बोलून सारे करी. रोग्यांची जणू ती आईच बने. हिडीस फिडीस करत नसे. त्यांना धीर येई. एकदा एक मोठी श्रीमंत बाई आजारी पडून हॉस्पिटलमध्ये आली. इतके नोकर चाकर, इतर दाया तिची अधिक काळजी घेत. तिच्या बिछाण्यावर रोज स्वच्छ चादर. तिला वाटेल ते ताबडतोब मिळेल. तिच्या सेवेसाठी सर्वजण सिद्ध असत. एकदा प्रेमा एका गरीब रोग्याची शुश्रूषा करीत होती. इतक्यात त्या श्रीमंतबाईने हाक मारली. येते हां असे म्हणून प्रेमा पहिले काम पुरे करीत होती. त्या गरीब बाईचे अंग नीट पुसून
तिला नीट नेसवून तिच्या अंगावर पांघरून घालून प्रेमा त्या श्रीमंतबाईकडे गेली. ती श्रीमंतबाई तणतणत होती, परंतु प्रेमाने तिचा राग दूर केला. तिची समजूत घातली. सारे रोगीच, सर्वांचे नको का करायला, असे ती म्हणाली. ती गरीब बाई तुम्हाला काय देणार? तिने काही न दिले तरी परमेश्वर देईल. परमेश्वर काय देईल? आशीर्वाद देईल. परमेश्वर आहे का तरी? तुम्हाला काय वाटते? मला वाटते नाही. का बरे असे वाटते? माझ्या भावाचा त्याने सत्यानाश केला म्हणून. कोठे होता तुमचा भाऊ? तिकडे लांब शिवतर म्हणून एक गाव आहे, तिथे होता. मी व माझे पती आम्ही दोघे पुष्कळ वर्षे तिकडे आफ्रिकेत होतो. आम्हाला मुलबाळ नव्हते, आम्ही दोघेच. भरपूर पैसा मिळवला, परंतु त्या पैशाचे करायचे काय समजेना. आमची सारी संपत्ती स्वकष्टार्जित होती. आम्ही मुंबईस परत आलो. एक मोठा बंगला घेतला. निरनिराळ्या धंद्यात पैसे गुंतवले, शेअर घेतले. पुढे तेही मरण पावले. मी एकटीच राहिले. भावाचा शोध केला. त्याला एक मुलगी होती, प्रेमा तिचे नाव. कितीतरी वर्षापूर्वी त्याचे एक आफ्रिकेत पत्र आले होते. त्यावेळेस त्याला पैसे हवे होते. आम्हाला पाठवते आले नाहीत. त्यावेळेस आम्ही श्रीमंत नव्हतो, परंतु भावाने पुन्हा पत्र पाठवले नाही. आम्हीही नाही पाठवले, परंतु इकडे आल्यावर शोध केला. तो कोणाचाच पत्ता नाही. भावाचे घरदार सारे गेले, जप्त झाले. त्याची बायको मेली. तिला न्यायलासुद्धा कोणी आले नाही. सत्यनारायणासाठी महाराजांना जागा दिली म्हणून बहिष्कार पण घातला होता त्याच्यावर. त्याच्या मुलीचे लग्नही होऊन देईनात. कुठेतरी भावाने तिचे लग्न केले, तर तिचेही म्हणे सासरी हाल. भाऊ वैतागून गेला. ती त्याची मुलगी म्हणे अशीच कोठे कोठे वणवण करीत आहे. काय झाले असेल त्या बिचारीचे देवालाच माहीत. कसा हा देव? माझ्या भावाच्या हात धुवून पाठीस लागणारा देव. प्रेमाच्या डोळ्यात पाणी आले. रडताशा तुम्ही? गरीब स्त्रियांची दशा ऐकली की मला फार वाईट वाटते. जाते मी. बसा जरा. तुम्ही सर्वांचे खरेच किती मनापासून करता. तुम्हाला पैशाचा मोह नाही. रोगी गरीब असो श्रीमंत असो, सर्वांचेच तुम्ही करता. बसा. बसून कसे चालेल? पुन्हा येईन, असे म्हणून प्रेमा गेली. आजारांना औषधे देत, चौकशी करीत, टेम्परेचर घेत ती गेली. प्रेमा आदर्श सेविका होती. दवाखान्यात त्या श्रीमंत बाईला प्रेमाशिवाय चैनच पडत नसे. प्रेमाची पाळी नसली तरीही ती तिच्यासाठी येई आणि ती श्रीमंत बाई मग आफ्रिकेतील गोष्टी सांगे. एकदा की नाही आम्ही मोटारीतून जात होतो. फार मोठा घाट होता. तेथून मोटार हळूहळू न्यावी लागत असे. आजूबाजूस किर्र अगदी दाट जंगल. रात्रीची वेळ होती आणि सिंहाच्या गर्जना कानावर आल्या. मला भीती वाटली. आला सिंह व त्याने उडी मारली तर, असे सारखे मनात येई. कशी गर्जना! अंगावर काटा उभा राही. शेवटी एकदाचे आम्ही घरी आलो. जणू मृत्यूच्या जबड्यातूनच बाहेर पडलो. नंतर 2 दिवस मी अंथरुणातच पडून होते. इतका त्या भीतीचा परिणाम झाला होता. आणि एकदा त्यांच्यावर कोणता कठीण प्रसंग. केवढा मोठा सर्प समोर आपला फणा करून उभा. हे तिथे उभे व समोर साप उभा. यांना हलता येईना, पळता येईना. हातात साधन नाही. साप यांच्याकडेच बघत होता. हे सापाकडे बघत होते. फणा डोलवीत होता, परंतु थोड्या वेळाने साप फण करून निघून गेला आणि हे धाडकन पडले. अजून हे आले का नाहीत म्हणून मी पाहायला गेले तो हे पडलेले. मी त्यांना घरी आणले. ते मग शुद्धीवर आले. मरणाच्या घरून जणू आले. मरणासमोर सारखे उभे होते. केवढा मनावर ताण. असे हे प्रसंग. चला जाते मी. तुला सारखेच काम हवे. नको का करायला? मला आवडतेही आणि मी इथला पगारही घेते. मी बरी झाले की तुला माझ्याकडे ने. मी घरी एकटीच. माझ्याकडे राहा माझी नर्स म्हणून. मला रोज उठून काहीतरी होतच असते. जवळ कोणीतरी असले म्हणजे बरे. प्रेमाचं कोण आहे मला? तुमचा स्वभाव प्रेमळ आहे.
माणुसकीही आहे तुम्हाला. याल का माझ्या बंगल्यात राहायला? मी भरपूर पगार देईन. तुम्ही पैशाच्या भुकेलेला नाही हे मला समजते, परंतु पहा विचार करून. बरे बघू, असे म्हणून प्रेमा निघून गेली. पुढे काही दिवसांनी ती श्रीमंतबाई आपल्या बंगल्यात परत गेली, परंतु प्रेमाला ती विसरली नाही. एकदा मोटार घेऊन प्रेमाला न्यायला आली. चलाच माझ्याकडे, फराळाला तरी चला, असा आग्रह करू लागली. सायंकाळी पाळी संपली म्हणजे येईन. सायंकाळी मी मोटार घेऊन येईन हं. सायंकाळ झाली. प्रेमाचे काम संपले. ती बाहेर दवाखान्याच्या बागेत उभी होती. तो मोटार आली. प्रेमा त्या मोटारीत बसली. त्या श्रीमंतबाईने प्रेमाचा हात हातात घेतला. तुमची संगती असावी असे मला वाटते, परंतु नोकरी आहे ना. सोडा ती नोकरी. तुम्ही कोणीतरी माझ्या व्हाल. मला कोणी नाही. त्या दवाखान्यातील नोकरीचा तुमचा करार नाही ना. झाले तर मग बघू, विचार करू. बंगल्याजवळ मोटार आली. नोकर समोर आले. प्रेमा त्या बाईबरोबर वर गेली. केवढा थुरला दिवाणखाना. त्यात आफ्रिकेतील सुंदर सुंदर वस्तू होत्या. सिंहवाघाची कातडी होती. झेब्र्यांची पट्टेदार कातडी होती. शहामृगांची सुंदर अंडी टांगलेली होती. जंगलाचे देखावे होते. हस्तिदंती सामान होते. प्रेमा पाहत होती. बसा, या कोचावर बसा. प्रेमा बसली. माझ्या भावासाठी आफ्रिकेतून या सुंदर चिजा आणल्या होत्या. त्याचा मोठा वाडा होता. त्यात शोभल्या असत्या, परंतु नव्हता तुम्हाला भेटायचा. मग तुम्ही येता का राहायला माझ्याकडे? द्या राजीनामा. 4 दिवशी महिना संपतो आहे. मी विचार करीन. कसला विचार? तुम्ही एकटे आहात. आणखी कोणाला थोडेच विचारायचे आहे. तुमचा मला आधार होईल. माझा देवाचा आधार गेला, परंतु माणसाचा तरी मिळू दे. नोकराने फळे आणली. गोडगोड द्राक्षे, अंगूर, केळी, संत्र्यांची सोली फोडी, चिक्कू, रसाळ मेवा समोर होता. खा, घ्या. प्रेमाने थोडा फलाहार केला. कॉफी प्यायली. ती जायला निघाली. व होणार ना तुम्ही माझ्या? मी कळवीन. तुमचे सामानच घेऊन येते माझ्याकडे. आणू तुमचे सामान? पाठवू मोटार? घाई नको करायला. माझ्या हृदयाचे दुःख तुम्हाला का समजत नाही? तुम्ही मोठ्या नर्स ना. माझे दुःख दूर करा. जर कोणी प्रेमाचे माणूस मला मिळाले नाही तर मी वेडी होईन. बंगल्यातून उडी घेईन. येईन मी. कधी? 1 तारखेपासून. मला किती आनंद झाला आहे. या, नक्की या. मी वाट पाहीन. प्रेमा गेली. तिने राजीनामा दिला. तिने सर्व हकीकत दवाखान्याच्या प्रमुखास सांगितली. तिला निरोप देण्यात आला. ती रोग्यांना भेटली. रोग्यांनाही वाईट वाटले. आम्हाला भेटायला येत जा, रोगी म्हणाला. तुम्ही बरे होऊन घरी जाल, ती म्हणाली. ती आपल्या वसतिगृहात आली. तिचे सामान तसे फारसे नव्हतेच. ती श्रीमंतबाई मोटार घेऊन आली होती. प्रेमा निघाली. बंगल्यात राहायला आली. रात्रीची वेळ होती. आज एका पलंगावर प्रेमा झोपली होती. मऊ गादी होती. मऊ उशी होती. पांघरायला मूल्यवान शाल होती. मच्छरदाणी होती. परंतु प्रेमाला झोप येईना. तिच्या डोळ्यातून सारखे पाणी येत होते. सरोजा कोठे असेल? बाबा कोठे असतील? मी पलंगावर पडले आहे. सरोजा जमिनीवर असेल. फटकुरावर पडली असेल. तिला पांघरायला नसेल. तिच्या अंगात नसेल. गरम कापड आणा म्हणून आपण पतीच्या मागे लागलो होतो. मरो तुझी सरोजा, असे तो कसे म्हणाला होता, ते सारे तिला आठवले. ती त्या गादीवरून उठली. माझी मुलगी धुळीत पडलेली असता मला त्या गाद्या गिरद्यांवर लोळण्याचा काय अधिकार? ती गच्चीत गेली. तिथे एकटीच बसली. आकाशातील तारे तिच्याकडे पाहत होते. वारे तिचे अश्रू पुसत होते. ती श्रीमंतबाई जागी झाली. पाहते तो अंथरुणावर प्रेमा नाही. कोठे गेली असेल ही प्रेमा? तिने सर्वत्र पाहिले. ती गच्चीत गेली.
प्रेमा तिथेच होती. येथे असे का बसले आहात? हे काय, रडत होता वाटतं. आठवणी आल्या. चला खाली. तुम्ही कशाला वर आलात? तुम्ही आता माझ्या आहात ना, म्हणून आले. प्रेमा पुन्हा अंथरुणावर पडली. पहाटे उठून ती समुद्रावर गेली. बाबा दिसतात का या आशेने गेली होती. ती श्रीमंत बाई उठली. प्रेमाला काहीतरी दुःख आहे हे तिच्या लक्षात आले. ती प्रेमाच्या पेटीजवळ गेली. तिने पेटी उघडली. त्यात पत्रे होती. रामरावांची पत्रे. एक फोटो होता, प्रेमाच्या लग्नाच्या वेळेचा फोटो. ती बाई चमकली. हा माझा भाऊ रामराव. मग ही प्रेमा कोण? तीच का काय? होय तीच, माझ्या भावाची मुलगी. तीच ही प्रेमा. ती श्रीमंत बाई तिथे बसली होती. तोच प्रेमा आली. प्रेमा, मी तुझी आत्या आहे. आत्या. होय आत्या, तूच माझी आत्या. प्रेमाने आत्याच्या गळाला मिठी मारली. तिला अश्रू आवरत ना. आत्या, तू दवाखान्यात आफ्रिकेतील गोष्टी सांगितल्यास तेव्हाच मी ओळखले होते की तू माझी आत्या म्हणून. त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आले होते. तेव्हाच का नाही तू सांगितलेस? मला तुझ्याविषयी काहीतरी वाटे. तुझ्याकडे माझे आतडे ओढ घेई. प्रेमा, भाऊ नाही भेटला, परंतु त्याची मुलगी तरी भेटली. माझ्या पैशांची तू मालकीण हो. देवानेच जणू तुला माझ्याकडे पाठवले. आत्या, देव आहे ना? हो हो, देव आहे. तुझी माझी भेट घडवणारा कोणीतरी आहे. ये, बस जवळ. ये, खरेच तू माझी आहेस प्रेमा. आणि तुझ्या पतीचे काय झाले? कुठे आहे तो? त्यांनी माझा त्याग केला आहे. त्यांना पैसे हवेत, मी नको. मग आता आहेत भरपूर पैसे, बोलव त्यांना. नको आत्या, या पैशांचा चांगला उपयोग करू. एखादी संस्था काढू. एखादा गरीब लोकांसाठी दवाखाना काढू. लहानपणी माझ्या मनात येई की डॉक्टर व्हावे. मिशनरींप्रमाणे कुठेतरी दवाखाना घालावा. ती माझी इच्छा पूर्ण होईल. तू का अशीच राहणार? आता सेवा हाच आनंद. परंतु पती निवडेल. पती असून असे नाही राहू. पैशाची अडचण आता नाही. आत्या, त्यांना कितीही पैसे मिळाले तरी पुरे होणार नाहीत. कुबेराला ते भिकेस लावतील. त्यांना पश्चाताप होईल असे वाटत नाही. प्रेमा, होतो गो माणसाला पश्चाताप. केव्हा तरी होतोच. मरताना तरी होतो. आत्या, सध्या ती चर्चा नको. तू मला भेटलीस. बाबा कुठे गेले ते देवालाच माहीत. परंतु तू मला भेटलीस. तू मला थोपट. तुझ्या मांडीवर डोके ठेवू? प्रेमाने आत्याच्या मांडीवर डोके ठेवले. आत्या तिला थोपटीत बसली. आत्याचे सुप्त मातृप्रेम जणू प्रकट झाले. प्रेमाची ती जणू आईच बनली. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता पुढे बेबी सरोजाचं आणि प्रेमाचं काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्हाला याच चॅनलवरील उत्तरार्ध ही कादंबरी सापडली का आणि ती ऐकायला आवडत आहे का हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.